आई राधा उदो उदो असा मंगलध्वनी सध्या खामगावात उमटतो आहे. खामगावात सध्या मोठ्या देवीचा शांती उत्सव उत्साहात तसेच भक्तिभावाने सुरू आहे. मोठ्या देवीचे मूळ स्थान आंध्र प्रदेशातील बोधन येथील आहे आणि 1908 सालापासून स्वर्गीय केरन्ना परशुराम आनंदे यांनी सतीफाईल भागात मोठ्या आईची स्थापना केली. त्यांना उत्सवाचे जनक मानले जाते. सुरुवातीला त्यांनी सतीफाईल भागात उत्सव साजरा करायला सुरुवात केली. त्यानंतर मग आज ज्या ठिकाणी मोठी देवी विराजमान होते त्या जलालपुरा भागात स्थापना करण्यात येऊ लागली. कोजागिरी पौर्णिमेपासून देशात फक्त खामगावात शांती उत्सव साजरा करण्यात येतो. शांती उत्सव सोमवारपासून सुरू झाला आहे. शहरातील जलालपुरा भागात मानाच्या मोठी देवीची स्थापना करण्यात आली. यासह खामगाव शहरात विविध भागांमध्ये अनेक सार्वजनिक मंडळांकडून जगदंबा मातेच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. शहरात सर्वत्र मंडळांकडून जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. भव्य विद्युत रोषणाई केलेली आहे. सुरू झालेला हा उत्सव 11 दिवस चालणार आहे. शहरात सर्वत्र भक्तिमय वातावरण दिसून येत आहे. 11 दिवस चालणाऱ्या या उत्सवानिमित्त लाखो भाविक दर्शनासाठी येतात. त्यांच्या स्वागतासाठी मंडळाचे कार्यकर्ते प्रयत्नशील असतात. या जगदंबा देवीस मोठी देवी म्हणून ओळखल्या जाते. मोठ्या देवीचा उत्सव म्हणजे शांती उत्सव असतो. विजयादशमीला असुरांचा संहार करून जेव्हा देवी परत येते तेव्हा ती क्रोधित असल्याने तिचा चेहरा लाल झालेला असतो. म्हणून या देवीला लाल रंगाचे करण्यात येते व तिला शांत करण्यासाठी पूजा अर्चना आराधना आरती जय जयकार करून मातेस शांत करण्याकरिता हा उत्सव साजरा करतात. म्हणून या उत्सवाला शांती उत्सव असे म्हटले जाते. या उत्सवात पूर्वीपासूनच मातेची अतिभव्य मूर्ती तयार करण्यात येते व विधिपूर्वक कोजागिरी पौर्णिमेला सायंकाळी मातेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येते. दररोज सकाळी 7:30 वाजता आणि रात्री 8 वाजता हजारो भाविकांच्या उपस्थितीत मातेची आरती मंगलवाद्यासह केली जाते. जगदंबा उत्सवाला ठिकठिकाणचे भाविक दर्शनासाठी येतात. या उत्सवादरम्यान शहरात भक्तिमय वातावरण तयार झालेले आहे. संपूर्ण भारतात खामगावचा आगळावेगळा उत्सव म्हणून ओळखला जातो. नवसाला पावणारी म्हणून अख्ख्या भारतात जिची ख्याती आहे त्याच जगदंबेला खामगाव येथे मोठ्या सन्मानाने मोठी देवी म्हणून संबोधण्यात येते. मोठ्या देवीच्या उत्सवाबरोबरच या परिसरातील भक्ती सागरात बुडवून टाकणारा एक उदात्त काळ असतो. शहरात विविध भागात अनेक मंडळामार्फत आता जगदंबा देवीची स्थापना या दरम्यान करण्यात येऊ लागली आहे. सध्या महाराष्ट्र तसेच अन्य राज्यातील देखील भाविक आईच्या दर्शनासाठी खामगावात येत आहेत. दररोज मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झालेली पाहून मंडळाचे कार्यकर्ते देखील प्रत्येकाची सोय करण्यात दंग असतात. या ठिकाणी महाप्रसाद देखील वितरित करण्यात येत आहे. जलालपुरा भागात ज्या ठिकाणी मोठ्या देवीची स्थापना करण्यात आलेली आहे त्या भागाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झालेले आहे. आई माता उदो उदोचा मंगलध्वनी संपूर्ण 11 दिवस उमटत असतो. मातेची खणा नारळाने ओटी भरली जाते. तसेच प्रसादाचे वितरण देखील मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे.